बातमी बघूयात आता। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी भाजपात प्रवेश केलाय। तानाजी सावंत यांच्या पुतण्यानं देखील भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे तानाजी सावंतांच्या पुतण्याला सोलापूरच्या मानेगाव मधनं उमेदवारी मिळतेय। त्यामुळे तानाजी सावंत यांचे बंधू आणि पुतणे यांनी भाजपात प्रवेश केल्याची मोठी बातमी। राजकीय घराणं म्हटलं तर सावंत कुटुंबियांचं नाव अग्रेसर येतं ना। आपण या पाहिलं असेल तर सावंत कुटुंबियांना अखेर होय नाही करत जे आहे ते माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर थेट जे आहे ते पुतण्यानं जे आहे ते अखेर कमळ जे आहे ते कमळाचा पंचा जो आहे तो मिळवलेला आहे। बंधू शिवाजीराव सावंत देखील TV9 शी जोडले गेलेत। सर काय सांगाल, अखेर भाजपाचं कमळ आलंय हाती, काय एकंदरीत भावना? काय नाही, भाजप पक्षाने जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास, त्या विश्वासाला पाहून वाटतं की आम्ही आतापर्यंत जी राजकीय माझी कारकीर्द होती त्या संबंध राजकीय कारकिर्दीत मिळालेला हा प्रसाद आहे। इतके वेळ ऐवजी इतक्या प्रसंगातून आम्हाला अडचणी आणल्या गेल्या, घरातून अडचणी आणल्या गेल्या, तरीसुद्धा पक्षाने विश्वास दाखवला, त्यामुळे माझी राजकीय कारकीर्द सफल झाली असं मला वाटतं। एकंदरीत अनेक जे आहेत ते राजकीय कौशल्य देखील आपण याच्यासाठी पणाला लावलं, अनेक गुप्त बैठका देखील पार पडल्या, मात्र पालकमंत्र्यांनी मोठा विश्वास दाखवलाय, काय एकंदरीत? ह्यालाच राजकारण म्हणतात। आपल्यासोबत पृथ्वीराज भैया जे आहेत, भाईसाहेब काय सांगाल, एकीकडे काकांनी राजकीय डावपेच आखले पडद्यामागून, मात्र आपण थेट आज